दत्ता महाडिक पुणेकर, आता हे नाव आपण ऐकलेलं असेल, त्यांचा तमाशा पाहिलेला असेल, त्यांची गाणी ऐकलेली असतील. पण हे कोण होते हे आपल्याला माहिती आहे का? त्यांचं मूळ गाव कोणतं होतं? त्यांची परिस्थिती काय होती? या माणसानं किती दुःख भोगलेली होती, हे आपल्याला माहिती आहे का? म्हणजे त्यांचा एक मुलगा स्टेजवरती असतानाच हे जग सोडून गेला होता. दुसरा मुलगा दवाखान्यामध्ये हे जग सोडून गेला होता. त्यांची 2-3 मुलं लहान असतानाच गेलेली होती. बायको कॅन्सरनं गेली होती. हे स्वतः झोपडीमध्ये त्यांनी दिवस काढलेले होते. उपाशी तापाशी राहिलेले होते आणि याच्यातून त्यांनी स्वतःला घडवलेलं होतं, यश मिळवलेलं होतं आणि यांचा शेवट सुद्धा अत्यंत धक्कादायक झालेला होता. तर आज आपण जाणून घेणार आहोत दत्ता महाडिक पुणेकर यांच्या जीवनाची दुर्दैवी गाथा. पुणे जिल्ह्यामधलं हवेली तालुका आहे आणि त्या ठिकाणचं उरुळी कांचन आणि जेजुरी या भागातला जो रोड आहे, त्या रोडवरती डाळिंब शिंदवणे नावाचं गाव आहे. आता या गावामध्ये पर्वती महाडिक नावाचे गृहस्थ राहत आहेत. त्यांच्याबरोबर ते त्यांच्या पत्नी आहेत, त्यांचं नाव आहे मुक्ताबाई महाडिक. आता हा शेतकरी परिवार आहे, गरीब परिवार आहे आणि या परिवारामध्ये या पर्वती महाडिक आणि मुक्ताबाई यांच्या पोटी 4 ऑक्टोबर 1929 या दिवशी एक मुलगा जन्माला आला. नाव ठेवलं दत्तात्रय. आता एकुलता एक मुलगा होता, त्याला भाऊ नाही, बहीण नाही, एकच मुलगा आणि परिस्थिती अत्यंत हलाखीची होती, गरिबीची होती. आता या परिस्थितीमध्येच नवरा आणि बायको म्हणजे पर्वती महाडिक आणि मुक्ताबाई यांच्यामध्ये प्रचंड वाद होत होते, भांडणं होत होते आणि हा वाद इतका विकोपाला गेलेला होता, इतका वाद झाला होता, काहीतरी असं मोठं कांड झालेलं असेल, की जेणेकरून ती आई जी आहे, त्या आईनं छोट्याशा दत्ताला घेतलं, मुक्ताबाईंनी दत्ताला घेतलं आणि त्यांनी घर सोडलं. म्हणजे प्रचंड काहीतरी विषय झाला आणि त्यानंतर त्यांनी आपल्या पतीचं घर सोडलं आणि त्या पुण्याला आल्या. पुण्याला आल्या त्या ठिकाणी त्यांनी काम करून, रोजंदारीवरती काम करून मुलाचं पोट भरायला सुरुवात केली. मुलाला लहानाचं मोठं करायला सुरुवात केली. पण त्याच्यानंतर मग त्यांना असं वाटलं, की साताऱ्याला त्यांचे काही पाहुणे वगैरे आहेत, तर आपण साताऱ्याला जाऊया आणि त्यांच्याकडून काहीतरी मदत घेऊया किंवा तिथं थांबूया आणि त्यानंतर चालत पुण्यावरून पायी चालत ती मंडळी ही म्हणजे छोटेसे दत्ता महाडिक आणि त्यांच्या मातोश्री हे चालत साताऱ्याला गेले. त्या ठिकाणी नातेवाईकांच्या आश्रयाला ते राहिले. तिथं काही काम मिळतंय का पाहिलं, पण त्यांना वाईट अनुभव आले आणि त्यानंतर ते पुन्हा चालत पुण्याला आले आणि आता पुण्याला आल्यानंतर मग मुक्ताबाई ज्या आहेत त्या धुलीभांडी करायला लागल्या आणि पुण्यातल्या गणेश पेठेमध्ये एका झोपडीमध्ये हे मायलेकं राहायला लागले होते आणि दत्ता जे आहेत ते जवळचं जे आर्यभूषण थिएटर होतं त्या ठिकाणी ते काम करत होते. आता दत्ता यांच्यामध्ये उपजतच कलेची आवड होती आणि त्यामुळे त्यांचं मन आपोआपच त्या आर्यभूषण थिएटरकडे वळलेलं होतं आणि त्या ठिकाणी मग ते पडेल ते काम करत होते. मग कधी चहा आण, पाणी आण, त्यानंतर मग झिलकरी म्हणून पाठीमागं उभं राहा किंवा काही छोटी-मोठी कामं ते त्या ठिकाणी करत होते आणि त्या ठिकाणी ती त्रिकोणी एक कडी असते बघा, तर ते ती कडी वाजवण्यासाठी पाठीमागे ते टिंग-टिंग करून ते वाजवत होते. आता यावेळेस गंगाराम सातारकर यांची संगीत बारी होते आणि त्याचे प्रयोग आर्यभूषणमध्ये होत होते. आता या ठिकाणी दत्ताजी जे आहेत ते कोरससाठी मागं उभं असायचे. आता हे सगळं करताच त्यांनी त्याच्यामधून शिकायला सुरुवात केली होती आणि आता दत्ता महाडिक यांच्या जीवनामध्ये एक मार्गदाता त्यांना भेटणार होता, ज्यानं त्यांचं संपूर्ण जीवन उजळून टाकलेलं होतं आणि त्या मार्गदात्याचं नाव होतं दिवेकर गुरुजी म्हणजेच विनायक दामोदर दिवेकर. आता त्या काळामध्ये मास्टर नरेश यांचे एक नाटक कंपनी होती. त्या नाटक कंपनीमध्ये दिवेकर गुरुजी काम करत होते. त्या नाटक कंपनीमध्ये एक नवीन नाटक बसवायचं होतं. त्याच्यामध्ये एका लहान मुलाची भूमिका होती आणि ही भूमिका दिवेकर गुरुजींमुळे दत्ता महाडिक यांना मिळालेली होती. दत्ता महाडिक यांची एक खासियत आहे बघा, म्हणजे नंतरच्या जीवनामध्ये आपल्याला ही गोष्ट जाणवते, की ज्यांनी दत्ता महाडिक यांना मदत केली होती, त्यांना दत्ता महाडिक कधीही विसरलेले नाहीत आणि त्यांनी कायम आपला शब्द पाळलेला होता. आता दिवेकर गुरुजी आणि दत्ता महाडिक यांच्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालेलं होतं आणि त्यानंतर मग गायन, अभिनय, व्यवहार, वाद्य वाजवणं हे सगळं दिवेकर गुरुजींनी दत्ता महाडिक यांना म्हणजे छोट्या दत्ताला त्यांनी शिकवलेलं होतं आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हा छोटासा मुलगा हळू मोठा व्हायला लागलेला होता. आता तो काळ जो होता त्या काळामध्ये मराठी चित्रपट जोरामध्ये सुरू होते आणि संगीत नाटकं ओस पडलेली होती. त्यामुळे प्रेक्षकच नाही तर नाटक करायचं कसं आणि त्यामुळे अनेक चांगले नट, अभिनेते वगैरे जे होते, गायक जे होते, त्यांनी संगीत रंगभूमी सोडली आणि ते संगीत बारीकडे वळलेले होते. त्याच्यापैकीच एक होते दिवेकर गुरुजी.
आता आर्यभूषण थिएटरमध्ये दिवेकर गुरुजी काम करायला लागलेले होते आणि साधारणपणे एक 8-10 वर्षाचा दत्ता जे आहेत ते त्यांच्याबरोबर ते काम करत होते. आता याच काळामध्ये दत्ता यांच्या आई ज्या आहेत मुक्ताबाई, त्या आजारी पडलेल्या होत्या. आता दुर्दैव बघा, की त्यांना दवाखान्यात न्यायला सुद्धा पैसे नव्हते आणि जे काही पैसे दत्ता यांनी मिळवले होते किंवा आईने मिळवले होते, तर त्याच्यावरती जेवढा उपचार करता आला तेवढा उपचार यांनी केलेला होता आणि दिवेकर गुरुजींनी सुद्धा मदत केली होती. पण शेवटी ती आई यांना सोडून गेली. एकतर पहिल्यापासूनच वडिलांचा आधार नव्हता. त्याच्यामध्ये फक्त आईच त्या मुलासाठी रात्रंदिवस कष्ट करत होती, धुनी-भांडी करत होती आणि दुर्दैव बघा, की ती आईसुद्धा आता दत्ता महाडिक यांना सोडून गेलेली आहे आणि त्यांना घर नाहीये, जमीन नाहीये, जवळचं कोणी नातेवाईक नाहीये, आई नाहीये, वडील नाही, कोणीच नाहीत आणि अशा अवस्थेमध्ये दत्ता आता पोरके झालेले आहेत आणि या पोरकेपणामध्ये मग दिवेकर गुरुजींनी त्यांना आईची माया दिली, वडिलांचं प्रेम दिलं, भावाचा आधार दिला, बहिणीची माया केली, मित्राची साथ दिली. या सगळ्या भूमिका दिवेकर गुरुजींनी निभावलेल्या होत्या आणि दिवेकर गुरुजी त्यांना इतका जीव लावत होते, की दिवेकर गुरुजींनी ठरवलं होतं, की आता लग्न करायचं नाही आणि दत्ता यांचं करिअर घडवायचं, मदत करायची आणि घरच्या मंडळींनी दिवेकर यांना अनेक वेळा त्यांच्या घरच्यांनी आग्रह धरला होता, की तुम्ही लग्न करा. पण शेवटपर्यंत ते ब्रह्मचारी राहिलेले होते. इतका त्याग कोणी कोणासाठी करत नाही, जेवढा त्याग दत्ता महाडिक यांच्यासाठी दिवेकर गुरुजींनी केलेला होता. नंतर दिवेकर गुरुजी मंगळूर पारगावला राहायला आले होते आणि त्या अगोदर दत्ता महाडिक यांच्या आईचे सगळे विधी यांनी पूर्ण केले होते. दत्ता महाडिक यांचं लग्न त्यांनी लावून दिलं होतं. त्यानंतर त्यांना झालेली जी मुलं होती, त्या मुलांचा सांभाळ सुद्धा दिवेकर गुरुजींनी केलेला होता आणि कायम गावाकडे राहिले होते. दिवेकर गुरुजी अत्यंत धार्मिक आणि पूजा अर्चा करणारे होते. खिशामध्ये त्यांच्या देव असायचे कायम आणि सकाळी ते घरातनं बाहेर पडले की एका हॉटेलात जायचे जवळच्या आणि त्या हॉटेलमधून ग्लास मागवायचे, पाण्याचा ग्लास मागवायचे, त्याच्यामध्ये देव धुवायचे आणि ते पाणी ते प्यायचे आणि आजही ते जे देव आहेत ते देव दत्ता महाडिक यांच्या घरामध्ये देवघरामध्ये आहेत. तर या दिवेकर गुरुजींनी शेवटपर्यंत दत्ता महाडिक यांना साथ दिली आणि दत्ता महाडिकांनी सुद्धा त्यांना शेवटपर्यंत सांभाळलेलं होतं. आता दत्ता महाडिक यांना सगळे आदराने अण्णा म्हणायचे. त्यामुळे आता इथून पुढे आपण त्यांचं पूर्ण नाव न घेता अण्णा असं म्हणूया. आता पुन्हा थोडंसं पाठीमागे येऊ. तर अण्णा जे आहेत ते संगीत बाऱ्यांमध्ये काम करत होते. त्यानंतर अनेक कलाकारांच्या त्यांच्याबरोबर ओळखी झालेल्या होत्या आणि 1945 साली त्यांनी दत्ता ओवेकर सह जगताप पाटील पिंपळेकर यांच्या तमाशामध्ये काम करायला सुरुवात केली होती आणि पुढचे काही वर्ष 5-7 वर्ष त्यांनी काम केलं आणि त्याच्यानंतर तो तमाशा बंद पडला. त्याच्यानंतर अण्णा जे आहेत ते माधवराव नगरकर सह गणपतराव समिंदणेकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळ होतं. त्या तमाशा मंडळात ते काम करत होते. आता या तमाशा मंडळामध्ये चंद्रकांत ढवळपुरीकर, तुकाराम खेडकर, पांडुरंग मुळे आणि दत्ता महाडिक ही सगळी मंडळी एकत्र काम करत होते. म्हणजे अशा पद्धतीनं नंतर ही सगळी मंडळी नावारूपाला आली होती आणि याच्यामधून आता या तमाशामध्ये यांना सगळ्यांना नाव मिळत होतं. त्यांची कला पुढे जात होती. त्यांना 4 पैसे मिळत होते आणि अण्णा जे आहेत म्हणजे दत्ता महाडिक जे आहेत ते सुद्धा आता तरुणपणात आले होते. चांगले पैसे मिळवत होते आणि आता त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू झालेली होती. त्यांचे जे मित्रमंडळी होते त्यांना असं वाटत होतं, की आता मुलगा लग्नाला आलेला आहे, त्याला एक मुलगी चांगली बघितली पाहिजे. आता त्यावेळेस बबनराव रांजणगावकर किंवा रंगनाथ आबा पारगावकर, इतर मंडळी किंवा दिवेकर गुरुजी ही सगळी मंडळी कामाला लागलेली होती आणि त्यांनी वधू संशोधन करायला सुरुवात केली होती. आता त्या काळामध्ये पारनेर, वडझिरे या भागामधले एक तमाशा कलावंत होते, गोंधळी समाजाचे होते. नाव आहे रामचंद्र अटक. तर यांच्यापर्यंत ही बातमी गेली. आता त्यांची एक कन्या आहे, त्यांचं नाव होतं राधाबाई. तर राधाबाई सुद्धा लग्नाच्या वयात आलेल्या होत्या आणि मग मान्यवर मंडळी वगैरे बसलेली आहेत. त्यानंतर सुपारी फुटली आहे आणि राधाबाई यांचं दत्ता महाडिक यांच्याबरोबर लग्न झालं होतं 1952 साली आणि ते झालं होतं मंगळूर पारगाव या ठिकाणी. म्हणजे साधारणपणे 75 वर्षापूर्वी यांचं अरेंज मॅरेज झालेलं होतं. आता अनेक लोकांना ही गोष्ट माहीत नाही, की हे जे लग्न आहे ते आंतरजातीय विवाह होता, आंतरजातीय लग्न होतं. 75 वर्षापूर्वी आंतरजातीय विवाह झालेला होता. आज बघा दुर्दैवाने आजही लोक आंतरजातीय विवाह झाला तर मात्र त्याच्यामध्ये खुनन खराबान बऱ्याच गोष्टी घडतात. पण 75 वर्षापूर्वी यांनी इंटरकास्ट मॅरेज केलेलं होतं. आता लग्न झालं त्यानंतर नवदाम्पत्य जे आहे ते काही काळ उरळी कांचन या ठिकाणी राहत होतं, म्हणजे गावाच्या जवळ त्यांच्या राहत होतं आणि बबनराव कांचन यांच्या घरी ते म्हणजे यांनी आश्रय दिला होता, तिथं ते राहत होते आणि नंतर मग काही काळानं मंगळूर पारगाव या ठिकाणी ते
कायमचे राहायला आले होते. आता या भागामध्ये लामखडे हा जो परिवार आहे त्या परिवाराबरोबर ती महाडिक परिवाराचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. याच्यामध्ये शंकर लामखडे, त्यानंतर रतन लामखडे आणि त्यात अजून साधू खामकर वगैरे ही जी मंडळी आहेत ती मंडळी राधाबाई महाडिक जे आहेत त्यांना आपली बहीण मानायचे आणि मंगळूरमध्ये मग यांनी त्या बहिणीला जागा दिली होती आणि त्या ठिकाणी मग यांनी महाडिकांनी घर बांधलेलं होतं. आता मंगळूर पारगावचे सभाजी हरी भोजने हे सुद्धा राधाबाई यांना त्यांची कन्या मानायचे. थोडक्यात काय, राधाबाई महाडिक ज्या होत्या त्या अत्यंत प्रेमळ स्वभावाच्या होत्या. बोलण्यामध्ये अत्यंत शालीन असायच्या. त्यानंतर त्या सतत म्हणजे बोलण्यामध्ये आपलेपणा, वागण्यामध्ये शालीनता होती, घरंदाजपणा होता आणि त्याच्यामुळे सगळी लोक त्यांच्याशी आदराने वागत होते. तर आता दत्ता महाडिक आणि राधाबाई यांचा संसार सुरू झालेला होता आणि त्यांना पहिला मुलगा झाला होता. नाव ठेवलं होतं मुकुंद. घरामध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण होतं, कारण पहिलाच मुलगा झालाय आणि बाळकृष्ण जन्माला आलेला आहे. सगळीकडे पेढे वगैरे वाटले, सगळं आनंदाने सुरू होतं. पण दुर्भाग्य बघा, लालबाग या ठिकाणी यांच्या तमाशाचं खेळ होता, कार्यक्रम होता आणि त्याच्यामध्ये वगनाट्य होतं गोरा कुंभार आणि तो प्रसंग चालू होता आणि यावेळेस छोटासा मुकुंद जो आहे तो रांगत रांगत त्या ठिकाणी त्या स्टेजवरती आलेला होता. आता गोरा कुंभार याबद्दलची कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते चिखल वगैरे होतो, त्याच्यामधून मग ते बाळ तुडवलं जातं आणि नंतर ते बाळ त्याच्यातनं बाहेर येतं, जिवंत बाळ बाहेर येतं. आता हे सगळं प्रयोग चालू असतानाच मुकुंद छोटंसं बाळ जे आहे ते रांगत रांगत त्या स्टेजवरती, आता सगळे त्यांच्या त्यांच्या कामात होते आणि ते बाळ कुठेतरी असेल ते अचानकपणे स्टेजवरती आलं. स्टेजवरती आल्यानंतर लोकांना असं वाटलं की ते चिखलातनं बाहेर आलंय वगैरे आणि त्यानंतर मग लोक त्या बाळाला बघायला लागले, कोणी उभे राहिले, त्याच्यानंतर मग ते बाळ आले आणि या सगळ्यामध्ये असं म्हटलं जातं की बाबा त्या बाळाला दृष्ट लागली आणि त्याच ठिकाणी ते बाळ गेलं. आता नक्की काय झालं, पण स्टेजवरती त्यांचं बाळ हे जग सोडून गेलेलं होतं. आता विचार करा काय अवस्था झाली असेल त्या आईबापांची. भर चालू तमाशामध्ये ही सगळी घटना घडलेली होती. आता काही महिने लागले यांना या दुःखातनं सावरायला आणि नंतर पुन्हा त्यांना एक आनंदाची बातमी मिळाली की त्यांना दुसरं मूल आता जन्माला येणार आहे. पण दुर्दैवाने ते मूल सुद्धा वारलेलं होतं आणि त्यानंतर त्यांना तिसरं मूल जन्माला आलं. त्यांचं नाव ठेवलं त्यांनी सुहास. त्यानंतर मग चौथी मुलगी जन्माला आली. त्यानंतर एक मुलगी जन्माला आली, त्यांचं नाव ठेवलं शोभा. त्यानंतर एक मुलगी परत जन्माला आली, त्यांचं नाव ठेवलं मंदा आणि 7वं मुलगा जन्माला आला होता, नाव ठेवलं होतं बाळासाहेब. आता बाळासाहेब जे आहेत त्यांना पोहायचा नाद होता. त्यांना शरीरामध्ये काही आजारी पडले होते, त्यांना जखमा झाल्या होत्या, शरीरामध्ये पाणी झालेलं होतं आणि त्यांचं ऑपरेशन वगैरे झालं होतं. त्यांच्या गळ्याला होल होतं आणि त्या होलमधून त्यांना जेवण वगैरे दिलं जायचं, औषध वगैरे दिली जायची. नारायणगावला गोसावी डॉक्टर जे होते त्यांच्याकडे बाळासाहेब ॲडमिट होते आणि गोसावी डॉक्टरांनी प्रचंड प्रयत्न केले होते, पण तरी सुद्धा त्यांचा याच्यामध्ये मृत्यू झालेला होता. अशा पद्धतीनं हे सुद्धा हे जग सोडून गेले होते आणि यानंतर यांना 9वा मुलगा झाला होता, त्यांचं नाव ठेवलं संजय. 10वी मुलगी झाली, त्यांचं नाव ठेवलं होतं माया. तर अशा पद्धतीनं हा परिवार आहे. आता या परिवारामध्ये यांची जी मुलं आहेत, दत्ता महाडिक यांची मुलं, ते साधारणपणे 9वी 8वी अशा पद्धतीनं शिकलेली, म्हणजे 10वीच्या आतच त्यांचं शिक्षण झालेलं होतं. शिक्षित होते, अक्षरांची ओळख यांची होते. पण आता या मुलांची जी मुलं आहेत ती मात्र उच्च शिक्षित आहेत आणि चांगल्या पद्धतीनं त्यांचं शिक्षण होतं आहे, चालू आहे. तर अशा पद्धतीनं हा अत्यंत मोठा हा परिवार आहे. आता दत्ता महाडिक जे आहेत ते घराच्या बाहेरच तमाशाच्या निमित्ताने असायचे आणि यावेळेस या घराला सगळ्यात मोठा आधार होता ते म्हणजे दिवेकर गुरुजी. आता दत्ता महाडिक यांना ते आपला मुलगा मानायचे, त्यामुळे त्यांची पत्नी म्हणजे राधाबाई यांच्या सून झाल्या आणि मुलं जी आहेत ती नातवंड आणि त्याच्यामुळे त्या नातवंडांच्या बरोबरच गुरुजी राहत होते, त्यांना मदत करत होते, त्यांना आधार देत होते आणि जवळपास जर कुठं तमाशा असेल तर मात्र त्या ठिकाणी गुरुजी जायचे आणि संत तुकाराम हे जे वगनाट्य आहे ना, ते वगनाट्य दिवेकर गुरुजींचं वगनाट्य, म्हणजे त्यांनी तुकाराम महाराजांची भूमिका केली होती आणि ज्यावेळेस मग गुरुजी गेले त्यानंतर मग दत्ता महाडिकांनी तुकाराम महाराजांची भूमिका करायला सुरुवात केली होती. तर अशा पद्धतीनं गुरुजींच्या छत्रछायेखाली दत्ता महाडिक यांचा परिवार सुरक्षित होता. आता या ठिकाणी आपण थांबूया
आपण पुढच्या भागात पाहणार आहोत वगसम्राट चंद्रकांत ढवळपुरीकर सह संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर हा तमाशा कसा नव्या दमानं उभा राहिला, या दोघांचा एकमेकांवरती किती मोठा विश्वास होता, पण नंतर त्यांच्यामध्ये कशी फाटाफूट झाली आणि नंतर दत्ता महाडिकांनी पुन्हा गुलाबराव बोरकरांना बरोबरती घेतलं आणि नव्या दमानं तमाशा सुरू केला होता. याच काळामध्ये गुलाबराव बोरकरांचं कशा पद्धतीनं दुर्दैवी निधन होतं आणि दत्ता महाडिक यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळतो, हे सुद्धा आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर ती दत्ता महाडिकांच्या पत्नीचंही अत्यंत दुर्दैवी निधन होतं, तर त्यासाठी त्यांनी केलेला आटापिटा, पत्नीला वाचवण्यासाठी केलेली मेहनत, हे सगळं आपण पाहणार आहोत पुढच्या भागामध्ये. तेव्हा भेटूया याच दिवशी, याच वेळी, याच ठिकाणी, याच विषयाचा पुढचा भाग घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.